नमस्कार. ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण सामान्य विज्ञान जीवशास्त्रातील काही प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हायरोलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे? विषाणू. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मांडीचे हाड. कांदा कापताना कोणत्या रसायनामुळे डोळ्यात पाणी येते? सायन प्रोपॅनिथियम एस ऑक्साइड. ग्लुकोमिया हा आजार कोणत्या अवयवास होतो? डोळे. पेपेन हे औषध कशापासून बनवले जाते? पपई. कोणत्या पेशी रोगजंतूंची प्रतिकार करतात? पांढऱ्या रक्तपेशी. मधुमेह कोणत्या ग्रंथींशी संबंधित रोग आहे? स्वादुपिंड. पित्त कुठे स्त्रवित होते? यकृत. भविष्यासाठी अजीवनसत्व कोठे साठवलेले असते? यकृत. BCG ही लस कोणत्या आजारावर उपयोगी आहे? क्षयरोग. गंडमाळा मध्ये कोणत्या ग्रंथींना सूज आलेली असते? थायरॉइड. पेसमेकर हे उपकरण कोणत्या आजारासाठी वापरले जाते? हृदयरोग. झिका हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? विषाणूजन्य रोग. शरीर बांधणीसाठी आवश्यक असलेला अन्न घटक कोणता? प्रथिने. मलेरिया आजारावर उपचार म्हणून कोणते औषध वापरले जाते? क्विनाईन. पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? कॅन्सर, कर्करोग. कोणता घटक सेल्युलोजचा बनलेला असतो? पेशीभित्तिका. मधुमेह कशाच्या कमतरतेमुळे होतो? इन्सुलिन. प्रथिनांचे पचन कोठे होते? छोटे आतडे. रक्त न गोठणे हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? के जीवनसत्व. पेशींमधील अनुवांशिक घटक कोणता? DNA. कर्बोदके शरीरात कोणत्या रूपात संचयित असतात? ग्लायकोजन. मुर्दूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ड जीवनसत्व. चयापचय क्रियेतील बिघाडामुळे कोणता रोग होतो? मधुमेह. लाळेमध्ये आढळणारा स्त्राव कोणता? अमायलेज. रक्तदाब कोणत्या ग्रंथी नियंत्रित करतात? अधिवृक्क ग्रंथी. हिमोग्लोबिनचे कार्य कोणते आहे? ऑक्सिजनचे वहन. मानवी रक्ताचा रंग लाल कशामुळे असतो? हिमोग्लोबिन. शरीरातील सर्वात कठीण हाड कोणते असते? जबड्याचे. वर्णांध व्यक्तीस लाल रंग कसा दिसतो? हिरवा. RNA चे मुख्य कार्य काय आहे? प्रथिनांचे संश्लेषण. प्रथिने कशाची बनलेली असतात? अमिनो आम्ल. वैश्विक दाता म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो? ओ रक्तगट. मानवी त्वचेस रंग कशामुळे मिळतो? मेलॅनिन. रक्ताची निर्मिती कुठे होते? अस्थिमज्जा. सर्वग्राही कोणत्या रक्तगटास म्हटले जाते? AB रक्तगट. मानवी शरीरात सर्वाधिक असणारे तत्व कोणते? ऑक्सिजन. कोणत्या ग्रंथींच्या लुप्ततेमुळे वृद्धत्व येते? थॉयमस. मानवी शरीरात किती हाडे असतात? 206. हाडांमध्ये बळकटी कशामुळे येते? कॅल्शियम. कानामध्ये किती हाडे असतात? 6. सर्वात जास्त कार्यक्षम स्नायू कोणत्या अवयवाचे असतात? हृदय. ग्लुकोजचे कोठार कोणत्या अवयवास म्हणतात? यकृत. मानवी शरीरात सपाट हाडे कुठे असतात? मानवी कवटीत. मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता? सेरेब्रम. किडनीच्या अभ्यासाचे शास्त्र? नेफ्रोलॉजी. दातांच्या अभ्यासाचे शास्त्र? ऑन्डोटॉलॉजी. कॅन्सरचे अध्ययन करणारे शास्त्र? ऑन्कोलॉजी. कवकांच्या अध्ययनाचे शास्त्र? मायकोलॉजी. शैवालांच्या अध्ययनाचे शास्त्र? फायकोलॉजी. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.